ते काय मॅडम? त्या भाऊराव नाईकांच्या नातीने काय सांगितलं तुला? जागा दाखव, है ना? मग दाखव तिला हे. अरे मॅडम काय बोलताय तुम्ही? ये कचरपट्टी निको मैं रेस्टोरेंट करके. अरे मॅडम ती सावी लय शाणी पोरगी आहे. अरे काय चाललंय बायलोक तुमचं? मॅडम काय चाललंय? तुझं काय चाललंय? नाही, काल तुझ्यामध्ये खूप कॉन्फिडन्स दिसत होता. कुठे गेला? अरे कॉन्फिडन्स कशाला कुठे जाईल? बाहेर ना. मग तो कॉन्फिडन्स वापर आणि आम्ही सांगतो तेवढंच कर. अरे नऱ्याची नजर आहे मॅडम. मी तुम्हाला सांगतो ना, ती पोरगी काय अशी सहजासहजी आपल्या तावडीत सापडायची नाही. मी लिहून देतो ना, मी 100%. ए, जास्त बोलायचं नाही. आम्ही सांगतोय तेवढंच करायचं. आई बरोबर बोलतोय तो. अगं आई, भाऊरावांची नात आहे ती. इतक्या सहजासहजी आपल्या ट्रॅप मध्ये फसणार नाही ती. नऱ्या, तू म्हणतोयस तशा मोठ्या हॉटेलची व्यवस्था करतो आम्ही. हे बाट नाही, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव. त्या सावीला कसलाच डाऊट येता कामा नाही. बाकी आम्ही बघतो. खरंय. सावी नाईक, आता तुझं सगळं आयुष्य आणि तुझे स्वप्न माझ्या पायाखाली चिरडून टाकणार आहे मी. आणि तुला याची भनक सुद्धा लागणार नाही. नवीन काम समोरून आले हे खरंय, पण एकदा भाऊंची भेट झाली असती तर बरं झालं असतं. कितीतरी दिवस भाऊंशी नीट बोलणंच झालं नाहीये माझं. त्यांना अंगद विषयी पण विचारलं असतं. सावी, काय ग? काय झालंय? कुठं हरवलीस? वहिनी, काय करावं ना काय कळतच नाहीये बघा. सारखं राहून राहून भाऊंचाच विचार मनात येतोय. काल घरी आले होते पण काही बोलताच आलं नाही हो त्यांच्याशी. परत सोबत मी घरी पण जाणार होते, पण ते पण नाही झालं. धैर्य इकडे अशा अवस्थेत, त्यामुळं मी कुठे जाऊ पण नाही शकत. मला भाऊंची लय काळजी वाटते हो. सावी, भाऊजी तसंही आराम करतात, तर तू जाऊ ना तिथं घरला. आणि त्यांना काही लागलं तर मी यायचं का इथं? वहिनी, खरं दामिनी मॅडम. अगं तू नको त्यांचं टेन्शन घेऊ. त्या मगाशीच कुठेतरी बाहेर गेल्यात आणि इतक्यात काय परत नाही येणार. आणि त्यांना चुकून जरी कळलं ना तर. सावी, अगं नको ना इतकं टेन्शन घेऊस. आणि एवढंच जर असेल ना तर ते यायच्यात परत ये. आणि चुकून जर त्या आल्याच तर मी कळवते की तुला. बरं आहे, तुला जर एवढंच टेन्शन असेल ना तर तू भाऊजींना सांगून जा. ते काही नाही म्हणणार नाही आणि तुलाही टेन्शन नाही. कसं? हा, ही चांगली आयडिया आहे. आलेच मी. ए, थांब.
भाऊंसाठी. त्यांना पण असं पौष्टिक खायची खूप गरज आहे. त्यामुळे काय होईल, त्यांना पण ताकद येईल. थँक्यू. अगं आलेच. धैर्य. 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 सॉरी, तुम्हाला जागा केलं ते. धैर्य, आता तरी माझ्याकडे दुर्लक्ष करू नका. अहो, मला बोलायचंय तुमच्याशी. धैर्य. धैर्य. काय? ते मला एक विचारायचं होतं. मी जरा भाऊंकडनं जाऊन येऊ काय? राग, तुला काय करायचंय ना ते कर. बस माझं डोकं खाऊ नकोस. पण नाटकी करतेस तू फक्त विचारण्याची. बाकी तुला जे करायचंय तेच तर करतेस ना. धैर्य, अहो असं चिडू नका. मला माहितीये, मला जे पाहिजे तेच करते मी. खरं आपण जोडीदार आहोत की नाही, आणि जोडीदाराची परमिशन घ्यायची नसली तरी त्याला माहिती असावं म्हणून सांगितलं पाहिजे. म्हणून मी सांगायला आले होते. मला ना चांगलंच कळले तू